सांगली पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती आज 35वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सांगता समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पासून रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाचा नेत्रदीपक सांगता समारंभ पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती संतुलनासाठी 300 RSP बालसैनिकांनी सहभाग घेतला। बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्टरित्या संचलन करून ट्रॅफिक सिग्नल पेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले। सांगली मिरजमधील 5 शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी 8 प्लाटूननी संचलन केले। यात मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे परेड कमांडर शार्दुल विभूते, सेकंड कमांडर कौस्तुभ छाजवाले हे परेड कमांडर होते, तर मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्लाटून कमांडर वीरेश्वर बनकर, मिरजमधील मातोश्री तानुबाई दगडू, खाडे इंग्लिश स्कूलची प्लाटून कमांडर सृष्टी दोरकर, इंग्लिश स्कूलची प्लाटून कमांडर प्रतीक्षा कांबळे, शामराव नगरमधील किड्स पॅराडाईज स्कूलचे प्लाटून कमांडर श्रीनिवास जाधव, सांगलीच्या सौ क भ दामानी हायस्कूलचे प्लाटून कमांडर अश्वराज आटपाडकर, सांगलीच्या सौ क भ दामानी हायस्कूलची प्लाटून कमांडर समीक्षा मगदूम, सांगलीच्या गुरुवर्य TD लाड माध्यमिक विद्यालयाचे प्लाटून कमांडर आदित्य गाडवे, सांगलीच्या गुरुवर्य TD लाड माध्यमिक विद्यालयाची प्लाटून कमांडर संध्या पवार यांनी आपापल्या प्लाटूनचे नेतृत्व करत संचलन केले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व मुलांची मानवंदना स्वीकारत कौतुक केले। हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविणे गरजेचे आहे। वाहतूक अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे, असं मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केले। स्वागत व प्रास्तावना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आभार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहतूक निरीक्षक आसिफ मुलानी यांनी केले। पोलीस अधिकारी आपल्या या सहभागामुळे एक गोष्ट निश्चित जाणवते की सांगली जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षेच्या बाबतीत खूप चांगली जनजागृती होत आहे। सर्वसामान्यांपर्यंत रस्ते अपघात असतील, वाहतुकीचे नियम असतील, याबाबत इतंभूत माहिती ही पोहोचणार आहे। आपण जेव्हा रहदारीचे नियमन करतो, ट्रॅफिक रेग्युलेशन ही पोलीस विभागाची जबाबदारी निश्चितच आहे, त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। म्हणून मला विश्वास आहे आपल्या या कार्यातून, आपल्या सहभागातून आणि आपल्या उत्साहातून ही जनजागृती शेवटच्या माणसापर्यंत होईल आणि प्रत्येकाला रस्ते अपघात कमी करण्यामध्ये जे महत्त्वाचे योगदान आहे ते देता येईल। रस्ते सुरक्षा समिती ही कार्यरत असते, ज्यामध्ये आम्ही सदस्य आहोत। सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव आहेत, त्याचबरोबर RTO साहेब पण आहेत आणि या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही जो समन्वय साधतो याचा मुख्य उद्देश, मुख्य कार्य हे रस्त्यावरचे अपघात कमी करणे आहे। ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात, ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत, अशा ठिकाणी जे खबरदारीचे उपाय येणं गरजेचं आहे त्या समितीच्या माध्यमातून होतं। वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाला माहीत असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जेव्हा आपण लायसन्स होल्डर म्हणून वाहन चालवतो तर आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, जेणेकरून स्वतःच्याही जीविताचं नुकसान होणार नाही आणि इतरांना पण कोणत्याही प्रकारची इजा किंवा दुखापत होणार नाही, हे भान ठेवणं गरजेचं आहे। आपण योग्य वयोगटामध्ये रोड सेफ्टी पेट्रोल या अभियानामध्ये आपण सहभागी आहात आणि यानंतर जेव्हा आपण वाहन चालवण्याकरता पात्र होणार त्याला ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या घेऊन थांबेल। मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। आपण अतिशय चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात येतोय आणि याच पद्धतीनं आपण आपला सहभाग नोंदवावा ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय। आजच्या गतिमान विज्ञानामुळे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसते। अत्यंत आधुनिक अशी वाहनं आज रस्त्यावरती धावू लागली आहेत। लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत
बेसुमार वाढ होताना दिसते. मात्र देशातील रस्ते आहेत तेवढेच आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे रस्त्यावरती अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भारतात दर 4 मिनिटाला एक अपघात होताना दिसतो. यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकात ट्रॅफिक सेन्स निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी शालेय बालवयातच या अपघातांच्या नियमांचं जनजागृती साक्षरता होणं अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगानं 35वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान याची सांगता सांगली या ठिकाणी झाली. या समारंभामध्ये 350 बालसैनिकांनी अत्यंत उत्कृष्टरित्या ट्रॅफिक सिग्नल ग्रीटिंग व कवायत सादर केली. प्रेक्षकांनी अतिशय कौतुकाने त्यांचे अभिनंदन केले. आज या अभियानाच्या अनुषंगानं हे अभियान फक्त महिन्यापुरते न राहता पूर्ण वर्षभर अभियान राबवावं आणि ह्या संपूर्ण जनजागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजावी एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद. अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, होम डीवायएसपी डॅनियल बेन, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, समादेशक अनिल शेजाळे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत साळी, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, उत्तम पाटील सर, दयानंद सरवदे सर यांच्यासहित सर्व पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. RSPच्या माध्यमातून जिल्हाभर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य, वाहतूक नियमन, जनजागृती रॅली व विविध स्पर्धा घेतलेल्या 258 स्पर्धकांचा व RSP अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 600 RSP बालसैनिक विविध भागातून उपस्थित होते.